जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बाळांनो, सीईटी सिरीजचा आजचा आपला 17वा दिवस आहे आणि आपण टॉपिक चालू केलेला आहे ट्रिग्नोमेट्री. याआधी आपले लॉजिक, मॅट्रिसेस आणि स्ट्रेट लाईन हे 3 टॉपिक कव्हर झालेले आहेत. प्रत्येक टॉपिकवर आपण 50 क्वेश्चन घेत आहोत, रोज 10 क्वेश्चन्स या पॅटर्नने. तर हा आजचा आपला आता आपला फेज 1 चालू आहे आणि फेज 1चा ट्रिग्नोमेट्री 2चा आजचा आपलं सेकंड लेक्चर आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करताना सर्व फॉर्म्युलेची लिस्ट सोबत घेऊन तुम्ही बसणं गरजेचं आहे. खरं तर ते डोक्यात ठेवणं गरजेचं आहे, पाठ करणं गरजेचं आहे. जर पाठ होत नसतील तर सोबत तरी ठेवा, जेणेकरून तुम्हाला लिंक जॉईन करता येईल, नक्की कोणता पॅटर्न यूज केलाय, कोणता फॉर्म्युला यूज केलाय आणि हळूहळू हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे आहेत. कारण हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला फक्त ट्रिग्नोमेट्री टॉपिक यापुरतेच मर्यादित नाही, तर ते जसा हा 11चा टॉपिक आहे, पण त्याचे युटिलाइज म्हणजे त्याचा वापर जो आहे तो तुम्हाला 12 मध्ये पण घ्या आणि इतर खूप साऱ्या टॉपिकमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रिग्नोमेट्री यूज करावी लागते. सो सगळे फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजेत. ओके, ठीक आहे. आता पहा, फर्स्ट क्वेश्चन काय दिलं इथं, इफ साइन ए इज इक्वल टू एन साइन ए प्लस 2b देन tan a प्लस बी. आता tan a प्लस बी जर तुम्हाला विचारलं गेलेलं आहे तर tan a प्लस बी ची आयडेंटिटी काय आहे? तर tan a प्लस बी ची आयडेंटिटी आहे tan a प्लस बी इज इक्वल टू tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a इंटू tan b. ओके, या आयडेंटिटीनुसार तुम्हाला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पण आता तसं जर पाहायला गेलं तर आपल्याकडे या कोणाचीही व्हॅल्यू दिलेली नाही. ओके, कारण इथं आपल्याला व्हॅल्यू कोणाची दिली? साइन ए एन साइन ए प्लस बी. असाच एक प्रश्न होता पहा फर्स्ट याच्यामध्ये. अल्फा अल्फा प्लस बीटा अशा व्हॅल्यू दिल्या होत्या. मग आपण अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू काढली होती, पण तसं या ठिकाणी काही करता येणार नाही. मग आता आपल्याकडे काय, आपण अँसरकडे जर पाहिलं गेलं तर इथं एन प्लस 1 प्लस एन 2n मायनस 1 इथं जर पाहिलं गेलं तर म्हणजे या पॅटर्नमध्ये जर तुम्ही पाहिलं तर एन ऍड केला, एकदा सबट्रॅक्ट केला, ऍड सबट्रॅक्ट ऍड सबट्रॅक्ट ऍड सबट्रॅक्ट. बरोबर आहे. म्हणजे आपण इथं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन जर वापरलं तर हे तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? कंपोनेंटो डिव्हिडेंडो. हे कुठं पाहायला मिळेल? कंपोनेंटो डिव्हिडेंडो. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही डायरेक्ट कसं काय शोधलं कंपोनेंटो डिव्हिडेंडो? डायरेक्ट शोधलेलं नाहीये, किंवा आता याचं जे मेन उत्तर दिले ते तुम्हाला इथंच दिलंय. कसं पहा आता, एन इथे आहे, बरोबर आहे. आपण एक काम करूया, एनला इकडे पाठवून देऊ, म्हणजे तो 1 अपॉन एन होईल, बरोबर आहे. आणि तिकडे कोण आहे? साइन ए प्लस बी, सॉरी ए प्लस 2b आहे पहा, ए प्लस 2b अपॉन हा साइन जर मी इकडे पाठवला तर इकडे कोण आला? साइन ए. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 1 मध्ये एन काय केलाय? ऍड केलाय, आणि एन काय केलाय? मायनस केलाय. आता सध्या 2ला जर आपण बाजूला ठेवलं, कारण कॅल्क्युलेशन केल्यानंतर येऊ शकतो मे बी. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं पण पाहायला गेलं तर मायनस प्लस. आता तुम्ही म्हणा मग प्लस मायनस मायनस प्लस कंपोनेंटो डिव्हिडेंडोला इन्व्हर्स केलेला असू शकतो, बरोबर आहे. म्हणजे एकदा काय करायचं, हा एन एकदा 1 मध्ये प्लस करायचा आणि हा एन एकदा 1 मधून काय करायचा? मायनस करायचा. ओके, कारण हे आपल्याला आन्सर मध्ये दिसतंय म्हणून. मग आपण हाच पॅटर्न जर या ठिकाणी यूज केला तर काय झालं? 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन, ही जर कंडिशन आपण या ठिकाणी यूज केली तर इथं काय होणार आहे? साइन ए प्लस 2b, यामध्ये आपण साइन ए ऍड केला, ओके, आणि इथं साइन आपण बाजूला लिहून घेऊ. ओके, गर्दी होती. काय करतोय लक्षात आलंय? या ठिकाणी आपण कंपोनेंटो डिव्हिडेंडो यूज करतोय का? कारण आन्सर ज्या पॅटर्नने दिले त्या पॅटर्नने आपण जातोय. खरं तर आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा होता. ठीक आहे, असो. मग आता इथं काय झालं? 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन, 1 मायनस एन इज इक्वल टू साइन ए प्लस 2b अपॉन साइन ए प्लस 2b. ओके, तुम्ही म्हणाल सर कंपोनेंटो डिव्हिडेंडो करतोय, पहिल्यांदा साइन ए केला इथं आणि मायनस साइन या ठिकाणी काय केलं आपण? ए केलं. ओके, म्हणजे कंपोनेंटो डिव्हिडेंडो हा काय प्रकार असतो? तर ए अपॉन बी याच्यात जर कंपोनेंटो डिव्हिडेंडो वापरायचा असेल तर आपण ए एकदा प्लस आणतो आणि ए एकदा मायनस आणतो, या पॅटर्नने. याला काय म्हणतात? कंपोनेंटो डिव्हिडेंडो. आले लक्षात? तर हा पॅटर्न आपण या ठिकाणी यूज केला. ओके, ठीक आहे. बघूया आपण काय आन्सर मिळते का आपल्याला. आता इथं जर पाहायला गेलं तर साइन ए प्लस साइन बी, म्हणजे हा थीटा. साइन ए प्लस साइन बी म्हणजे काय? साइन ए प्लस साइन बी चा फॉर्म्युला काय? आयडेंटिटी साइन ए प्लस साइन बी इज इक्वल टू 2 साइन ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू कॉस ए मायनस बी
डिवाइड बाय 2. ओके. आणि त्याच पद्धतीने साइन ए मायनस साइन बी हा फॉर्म्युला काय सांगतो, 2 कॉस ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू साइन ए मायनस बी डिवाइड बाय 2. ओके. हा पॅटर्न. आता हे जर दोन पॅटर्न या ठिकाणी मी यूज केले तर काय होणार आहे, 2 साइन ए प्लस बी ह्या दोनचे ऍडिशन होणार ए आणि 2b आणि हा ए जर ऍड केला तर काय होणार आहे पहा, ए मध्ये ए प्लस 2b आहे आणि त्याच्यात ए ऍड करताय डिवाइड बाय 2 करताय म्हणजे इथं 2a प्लस 2b डिवाइड बाय 2 दोन कॉमन काढला म्हणजे आतमध्ये कोण राहिला, ए प्लस बी, कारण हा 2 आणि हा 2 एकमेकाला काय होणार आहे, कॅन्सल होणार. म्हणजे इथं काय राहिला, 2 साइन या ठिकाणी आपण काय म्हणूया ए प्लस बी. ओके. इंटू कॉस काय इथं साइन ए मायनस. आता हा जर ए यातून मायनस केला असेल तुम्ही काय होईल, म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही ए प्लस 2b यातून जर ए मायनस केला डिवाइड बाय 2, एला ए गेला, 2b डिवाइड बाय 2, 2 ला 2 गेला म्हणजे कोण राहिला, बी. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर इथं कोण आला, बी. आलं लक्षात, ओनली बी. आणि डिवाइड इथं पण पाहिलं तर आता हा पॅटर्न आपल्याला इथे यूज करायचा आहे. पहिल्यांदा कॉस आहे हे लक्षात ठेवा, पॅटर्न सेम आहे, सगळं सेम आहे, फक्त पहिल्यांदा कॉस आहे, साइन नंतर आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, 2 कॉस ए प्लस बी साइन बी. आलं लक्षात, कारण हा पॅटर्न आणि हा पॅटर्न इथं सेम होतं त्यामुळे. मग आता ह्या 2 ला 2 कॅन्सल झाला, मग इथं काय झालं, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन काय ए प्लस बी. ओके. इंटू आहे त्यामुळे तुम्ही तसं करू शकता. ओके. आणि कॉस अपॉन साइन म्हणजे इथं कोण आला, कॉट बी. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा इकडे आहे टॅन ए प्लस बी आहे, हा इंटू आहे म्हणजे हा इकडे येऊन काय होईल, डिवाइड. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर पहा काय होईल, इथं 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन काय येतो मध्येच, 1 मायनस एन इंटू 1 अपॉन कॉट बी. ओके. इज इक्वल टू टॅन ए प्लस बी. झालं उत्तर. ठीक आहे. मग आता 1 अपॉन कॉट म्हणजे टॅन ना, म्हणजे काय झालं, 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन इंटू टॅन बी इज इक्वल टू टॅन ए प्लस बी. आलं लक्षात. ठीक आहे. 1 प्लस एन 1 मायनस एन टॅन बी ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे, टॅन ए प्लस बी, आणि हेच तुम्हाला काय करायचं होतं, फाइंड आउट करायचं होतं. आलं लक्षात. ह्या डायरेक्शननी का जायचं, कारण यांनी या ठिकाणी प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस दिलं होतं, मग आपण याला इकडं ट्रान्सफर केलं आणि एकदा कंपोनेंट डिव्हिडंड यूज केलं. बेसिक आहे, ह्या दोन आयडेंटिटी आपण या ठिकाणी यूज केल्या आणि त्याच्यानुसार आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळालेलं आहे. फक्त इथं लक्षात ठेवायचं, इथं इंटू आहे आणि इथं पण इंटू आहे, त्यामुळे साइन अपॉन कॉस हा टॅन होतो, कॉस अपॉन साइन हा कॉट होतो. हे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि ते पण काय एकमेकाला इंटू आहे. आलं लक्षात. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. ओके. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय पहा, द व्हॅल्यू ऑफ रूट थ्री कॉट 20 डिग्री फोर कॉस 20 डिग्री आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं विचारलेली आहे. ठीक आहे. आता इथं जर पाहायला गेलं तर कॉट आहे आणि इथं कॉस आहे, मग आपण त्याला कॉस आणि साइन मध्ये कन्वर्ट करू. म्हणजे इथं काय आलं, √3 कॉस म्हणजे काय, कॉट. ओके. पहिल्यांदा कॉस येतो इथं, कॉस 20 डिग्री साइन 20 मायनस 4 कॉस 20 अपॉन 1 कोणीच नाहीये. ओके. त्याच्या इज इक्वल टू लिहिलेलं आहे आपण. आता इथं जर पाहिलं तर बेस सेम करून घेऊया. इथं 1 आहे, हा इकडे गेला म्हणजे √3 कॉस 20 मायनस 4 इंटू साइन 20 हा इकडे गेला इंटू कॉस 20. आता ती मागे पुढे लिहिली चालतात इंटू मध्ये. ओके. ठीक आहे. डिवाइड साइन 20. ओके. ठीक आहे. डिग्री मध्ये या सगळं. मग आता इथं जर पाहिलं गेलं तर 2 आता साइन टू थिटाची आयडेंटिटी आपण या ठिकाणी यूज करू शकतो. 2 साइन टू थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. बरोबर. आपण इथं ती आयडेंटिटी कशी यूज करू शकतो, मायनस इथं 2 बाहेर काढला. ओके. आतमध्ये कोण लिहिला, 2 साइन 20 इंटू कॉस 20.
आलं लक्षात? म्हणजे ह्या 4ला फक्त आपण तोडलं 2 पार्टमध्ये. करू शकता बेदोनी 4 परत जागेवर जातोय आपण. ओके. आता इथं जर पाहिलं तर cos 20 आहे. ओके. आता इथं √3 आहे. √3 sin cos मध्ये कोणाची व्हॅल्यू आहे? sin 60 ची व्हॅल्यू आहे पहा. sin 60 ची व्हॅल्यू आहे काय आहे? √3/2 म्हणजे इथे आपण sin 60 घेतलं. sin 60 डिग्री. ओके. पण इथं डायरेक्टली ते येणार नाही. मग आपण काय करू शकतो पहा. आता इथं काय केलं? ह्या √3 ना याला 2 जॉईंट केला आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. काय झालं कळलं का? मग ह्या 2 ला 2 कॅन्सल झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात आपण चेंज केला पण आपण चेंज केला नाही. ओके. मग √2 ला इथं 2 आणून इथं 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ते जर 2 नाहीच आहे. आता रूट हा वाला √3/2 म्हणजे cos साईनच्या पॅटर्न मध्ये जर गेलो, हा ठीक आहे तिकडे पण साईन आहे म्हणजे इथं कोणाला sin 60 डिग्री इंटू 2 आहे. आता साईन याला √2 लावल्यामुळं हा कोण झाला टोटल sin 60 झाला आणि हा 2 एक्स्ट्राचा आहे. आलं लक्षात? डिव्हाइड बाय या ठिकाणी जर पाहिलं तर साईन कोण आहे 20. ओके ठीक आहे. मग आता या ठिकाणी पाहिलं तर ही आयडेंटिटी कोणाची आहे? sin 60 म्हणजे 2 sin थिटा cos थिटा. आता 2 sin थिटा cos थिटा याची आयडेंटिटी काय आहे? sin a प्लस बी आणि sin a मायनस बी. आलं लक्षात? ठीक आहे. इथं पहा कोणती आयडेंटिटी वापरली आता? 2 sin a इंटू cos b इज इक्वल टू sin a प्लस बी इंटू sin a मायनस बी. आलं लक्षात? ए मायनस बी सॉरी इथं प्लस. ठीक साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी. ओके. मग आता या ठिकाणी जर ती आयडेंटिटी आपण यूज केली तर काय झालं? 2 साइन सॉरी साइन ए प्लस बी म्हणजे काय झालं? 60 आणि 20 80 प्लस साइन 60 ए मायनस बी म्हणजे किती आली 40 साइन 40 मायनस 2 साइन थिटा. आता हा 2 हा वाला 2 आणि ही आयडेंटिटी कोणाची आहे? साइन 2 थिटाची म्हणजे ह्या थिटाचा इथं दुप्पट असतो म्हणजे इथं जर साइन थिटा 20 आहे तर 2 साइन थिटा काय होणार आहे साइन 40. साइन किती झाली 40 डिवाइड बाय साइन 20. काय झालं कळलं का पा? इथं कोणती आयडेंटिटी यूज केली? ही वाली. इथं कोणती आयडेंटिटी यूज केली? ही वाली. आणि 2 तसाच घेतलेला आहे. मग आता इथं जर पाहिलं गेलं तर साइन 80 मायनस सॉरी 2 कायचा आता साइन 40 मधनं 2 साइन 40 मधनं 1 साइन 40 गेला म्हणजे साइन 40 शिल्लक राहील. ओके. खाली किती आहे साइन 20. ओके ठीक आहे. मग आता साइन ए मायनस साइन बी म्हणजे परत कोणती आयडेंटिटी आली या ठिकाणी? साइन ए मायनस साइन बी. साइन ए मायनस साइन बी म्हणजे काय सांगते आयडेंटिटी? 2 cos ए प्लस बी डिवाइड बाय 2 इंटू साइन ए मायनस बी डिवाइड बाय 2. ओके. म्हणजे आता या ठिकाणी कोणती आयडेंटिटी आली? 2 साइन ए प्लस बी डिवाइड बाय 2. मग आता 80 आणि 40 120 म्हणजे इथे किती आले साइन 60. ओके. आणि इंटू कॉस सॉरी एक कॉस इथं कॉस आहे मी साइन लिहिलं चुकून. ठीक आहे. मग आता इथं कोणती वाली आयडेंटिटी कळलं? इथं 2 साइन सॉरी साइनच येतो परत कॉस ए प्लस बी डिवाइड बाय 2. 80 आणि 40 120 ला 2 ने डिवाइड केलं 60. ओके. इंटू आता इथं साइन. ओके. ह्या दोनची सबट्रॅक्शन 80 वजा 40 40 ला 2 ने भागलं 20 आणि इथं किती आले साइन 20 हे कंटिन्यू तसेच. म्हणजे हा पॅटर्न हा या ठिकाणी कट झाला. 2 इंटू कॉस 60 ची व्हॅल्यू म्हणजे साइन 30 म्हणजे 1/2. ओके. आणि म्हणून 2 ला 2 कॅन्सल झालं म्हणून काय राहिलं 1. आन्सर 1. लक्षात?
म्हणजे आता तुम्ही मला सर एवढे आयडेंटिटी कुठे लक्षात राहणार आहे, कशा वापरायचे काय ते येतात, ते तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करत जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल. आता बेसिक काय आपण काय केलं, कॉट होता, कॉटला आपण कॉस आपण साईन मध्ये कन्वर्ट केलं, मग बेस सेम करून घेतलं बस. इथं आल्यावर आपल्या लक्षात आलं, अरे हा 2 साईन थिटा कॉस थिटा, थिटा थिटा सेम आहे, फक्त इथं 2 ची गरज आहे, मग आपण 4 मधून 2 ला बाहेर काढला आणि 2 मल्टिप्लायला टाकला, इथं ती आयडेंटिटी. इथं कॉस 20 होता, रूट थ्री आणि साईन मध्ये जर पाहायला गेलं तर √3/2 ही साईन 60 ची व्हॅल्यू आहे, पण डायरेक्ट साईन 60 लिहिता येत नाही कारण डिवाइड/2 नाही, म्हणून इथं 2 बेसला घेतला, लगेच इंटू टाकून दिला, म्हणजे कॉस साईन 60 तिथं लिहिता आले आणि तो 2 एक्स्ट्राचा जो बाहेर घेतला होता तो. मग आता ही जी आयडेंटिटी आहे साईन 2 थिटा कॉस थिटा, ती आयडेंटिटी काय वापरली, साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी, ती आयडेंटिटी त्या ठिकाणी यूज केली आणि इथं 2 तसाच आहे. आणि ही जी आयडेंटिटी ती साईन 2 थिटा म्हणून तो 40 झाला. ओके, मग आता इथं आलो, ह्या 2 साईन थिटा मधनं 1 साईन थिटा गेला, म्हणजे मायनस याचं साईन दिलं इथं, मग ए मायनस साईन बी आधीच्या क्वेश्चन मधली आयडेंटिटी त्या ठिकाणी यूज झाली आणि मग कॅन्सल होऊन तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. आले लक्षात, तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. ओके, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय, in a triangle PQR with the usual notation r is equal to pi/2. Okay, then if tan p/2 tan q/2, okay, are the roots of quadratic equation, ह्या quadratic equation चे ते रूट्स आहेत, तर यातलं नक्की काय इक्वल आहे, a प्लस बी इज इक्वल टू सी का b प्लस सी इज इक्वल टू ए. ओके, ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, जर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आपण अल्फा आणि बीटा मानले तर आपल्याला माहिती असते का अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस बी बाय ए असते आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू सी अपॉन ए असते. आता रूट जर त्यांनी सांगितलंय टॅन p/2, ओके, प्लस टॅन q/2, याची व्हॅल्यू काय होईल आता b/2. ओके, ठीक आहे, बाजूला लिहून देतो जरा थोडं. टॅन p/2 प्लस टॅन q/2 याची व्हॅल्यू काय आली, मायनस बी बाय ए. ओके, ठीक आहे. आणि इथं जर पाहायला गेलं तर टॅन p/2 इंटू टॅन q/2 इज इक्वल टू काय आलं, c/2, सी बाय ए. ओके, ठीक आहे. आता ही इंटूची व्हॅल्यू आहे आणि ही प्लसची व्हॅल्यू. टॅन ए प्लस बी टॅन ए मायनस ए इंटू बी, ही आयडेंटिटी आपण म्हणजे हे सगळं जे वापरतो हे कुठं वापरतो आपण, म्हणजे हे करण्यासाठी टॅन तुमच्याकडं काय पाहिजे, p/2 प्लस q/2 ही आयडेंटिटी तुम्ही यूज करू शकता. टॅन ए प्लस बी ची आयडेंटिटी काय, बाजूला लिहितो परत. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. आता ह्या आयडेंटिटीचा वापर जर केला तर आपल्याला काय लक्षात येईल, इथं टॅन p/2 प्लस टॅन q/2 अपॉन 1 मायनस टॅन p/2 इंटू टॅन q/2 आलं लक्षात, इज इक्वल टू, मी इथं साईन लिहिलंय. ओके, ठीक आहे. अपॉन आता इथं टॅन याची जी व्हॅल्यू आहे टॅन प्लसची व्हॅल्यू बी मायनस बी बाय ए मायनस बी अपॉन ए आणि 1 मायनस सी अपॉन ए या ठिकाणी आलो आपण, इज इक्वल टू, आता मायनस बी अपॉन ए तसाच इथं बेस सेम करावा लागेल, म्हणजे काय होईल, ए मायनस सी अपॉन ए, दोनचा बेस जर कॉमन असेल तर तो सेम वन टाइम कट केला, मायनस बी अपॉन सी मायनस ए. आता इज इक्वल टू ला आपल्याला कोणीच नाही, टॅन p/2 आणि q/2 याची नक्की व्हॅल्यू काय. ओके, मग आता त्यांनी सांगितलं आर ची व्हॅल्यू किती आहे, π/2. मग आपल्याला हे माहिती आहे अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R, ओके, इज इक्वल टू किती आहे, पाय 180. मग आर P प्लस Q, आर ची व्हॅल्यू जी आहे ती π/2 आहे, मग इथं प्लस π/2 लिहिला. ओके, इथं पाय. ओके, म्हणजे P प्लस क्यू इज इक्वल टू, हा तिकडे जाऊन मायनस झाला म्हणजे पाय मायनस π/2. पाय म्हणजे 180 आणि π/2 म्हणजे 90, 180 मधून 90 गेले 90 राहिले, म्हणजे π/2 शिल्लक राहिले. P प्लस क्यू इज इक्वल टू, इथं किती राहिले, π/2. ओके, मग आता जर तुम्ही इथं पाहिलं तर
इथं 90 आहे, आपल्याला p/2 आणि q/2 पाहिजे. मग आपण इकडं दोन्ही साईडला काय केलं, 2 ने डिवाइड केलं. 2 ने डिवाइड केल्यामुळे इथं कोणाला 2 ने डिवाइड केलं आपण इथं, म्हणजे p/2 प्लस q/2. आता हा झाला π/4. ओके, कारण π/2 म्हणजे किती 90 डिग्री आणि π/4 म्हणजे 45, त्याच्या पण अर्ध केलं ना. ओके, ठीक आहे. मग आता इथं जर हाफ केलंय तर याचा आपण काय घेतला, टॅन घेतला. ओके, तर याचा पण काय घ्यावं लागणार आपल्याला, टॅन. आणि टॅन टॅन p/2 आणि q/2, टॅन p/2 q/2, टॅन 45 ची व्हॅल्यू किती आहे 1. म्हणजे थोडक्यात ही जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला इकडे यूज केली, सॉरी 1 1. ओके, मग आता काय झालं, मल्टिप्लिकेशन फायनल उत्तर लिहितोय आता आपण. ठीक आहे, काय झालं तिकडं, a मायनस सी ला इकडे बोलवलं, तिकडे कोण राहिला मायनस बी, बी ला इकडे ओढून घेतलं, सी ला तिकडे टाकलं, a प्लस बी इज इक्वल टू सी, a प्लस बी इज इक्वल टू सी, ऑप्शन क्रमांक ए. आले लक्षात. तर बेसिक त्यांनी एक्झाम्पल डायरेक्टच दिलं, त्याने टॅन बी दिला होता दोनची आणि रूट सांगितलं होतं, म्हणून आपण रूटचा बेसिकवाला पॅटर्न यूज केला. इथं 10वीलाच आहे, अल्फा प्लस बीटा अल्फा इंटू बीटा मायनस बी अपॉन ए मायनस सी अपॉन ए, आणि त्याच्या जागी ते रूट्स त्यांनी दिले होते, म्हणून आपण ते रूट्स त्या जागी सबस्टिट्यूट केले आणि आपल्याला आन्सर या ठिकाणी मिळालेला आहे. मला हे लक्षात. ठीक आहे, तर गिवन इन्फॉर्मेशनवरनं तुम्हाला हा पॅटर्न वापरायचा होता. ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय इथं, सॉरी, अल्फा प्लस बीटा π/2 आणि बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू अल्फा, देन टॅन अल्फाची व्हॅल्यू किती, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि टॅन अल्फा जर तुम्ही इथं पाहिलं तर, ठीक आहे, आता इथं जर पाहिलं गेलं आपण तर काय लक्षात येईल तुमच्या, टॅन अल्फा प्लस बीटा, सॉरी अल्फा प्लस बीटा π/2 आहे. अल्फा प्लस बीटा जर π/2 आहे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे टॅन अल्फा इज इक्वल टू कॉट बीटा. ह्या दोन्ही व्हॅल्यू काय असतात, सेम असतात. आपण याआधी शिकलेलो आहोत काय, का जर जर टॅन ए सॉरी टॅन ए इज इक्वल टू कॉट बी जर असेल तर ए प्लस बी ची व्हॅल्यू ही ऑलवेज π/2 असते. या पॅटर्नचा वापर जर केला तर ए प्लस बी ची व्हॅल्यू जर π/2 असेल तर उलट जायचे फक्त आपल्याला, टॅन अल्फाची व्हॅल्यू ही इज इक्वल टू कॉट बीटा, कॉट बीटाच्या व्हॅल्यूला काय झाला तो इक्वल झाला. आले लक्षात. ठीक आहे, म्हणजे ह्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला हे कळलं. त्यानंतर मग आपण इथं काय करूया, इथं गॅमाला बाजूला ठेवू, अल्फा मायनस तिकडे जर पाठवले तर गॅमा इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा. मग तुम्ही म्हणाल सर आपल्याला जर अल्फाचीच टॅन अल्फा पाहिजे तर सरळ सरळ दोघांचा टॅन घ्या, बरोबर. जर आता इथं पहा, मी जर टॅन अल्फा घेतलं तर टॅन इथं काय राहणार आहे, टॅन बीटा आणि टॅन गॅमा, पण टॅन गॅमाची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येणार नाही का, आपल्याला एकच माहिती आहे, टॅन अल्फाच्या जागी आपण कॉट बीटा ठेवू शकतो, म्हणजेच 1/टॅन बीटा ठेवू शकतो, लक्षात ठेवा. पण जर आपण टॅन गॅमाला एका बाजूला ठेवलं तर इकडे व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येतील, म्हणून आपण या क्वेश्चन मध्ये डायरेक्ट टॅन घेत नाही. आपण काय करतोय, गॅमाला एका बाजूला ठेवून बीटाला तिकडे पाठवतो, कारण आपल्याला इकडे काहीतरी व्हॅल्यू मिळाली पाहिजे. जर आपण आता या ठिकाणी दोघांचाही काय घेतला, टॅन घेतला, तर पहा आता इथं अल्फा मायनस बीटाचा काय होणार, टॅन होणार. मग टॅन ए मायनस बी याचं एक्सपान्शन काय आहे, टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. आलं लक्षात. मग आता आपल्याला जर तुम्ही पाहिलं गेलं इथं टॅन गॅमा आहे, टॅन अल्फा मायनस टॅन बीटाची आपल्याकडे व्हॅल्यू नाहीये, पण आपल्याला एक माहिती आहे, टॅन बीटा अल्फा बरोबर टॅन कॉट बीटा आहे. ओके, मग टॅन आपण इथं काय करूया, पाहता टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन इथं 1 प्लस टॅन अल्फा, इथं काय घेतलं मी, टॅन बीटा दिलंय, टॅन बीटा म्हणजेच 1/कॉट आपण म्हणू शकतो इथं. ओके, पाहता टॅन अल्फाची व्हॅल्यू कॉट बीटा आहे, म्हणजे इथं टॅन अल्फाच्या जागी मी काय लिहिलं, कॉट बीटा लिहिलं. पहा, कॉट बीटा इंटू टॅन बीटा. काय झालं कळलं का, म्हणजे या ठिकाणी आपण टॅन अल्फाची जी व्हॅल्यू आहे ती यूज केली. आता ती यूज केल्यामुळे इथं काय झालं, टॅन गॅमा मायनस, आता हेच जर तुम्ही पहा, जर गॅमा इथं असतं तर आपल्याला गॅमा मध्ये कन्वर्ट झालं असतं. ओके, ठीक आहे.
मग टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन इथं जर पाहिलं तर 1 प्लस 1 कॉट बीटा म्हणजेच 1 बाय टॅन बीटा इंटू टॅन बीटा आहे, याला हा कॅन्सल झाला म्हणजे 1 प्लस किती आलं 2. ओके, म्हणजे इथं लक्षात ठेवा, इथं बेसला कोण आलेलं आहे, इकडं कोण आहे टॅन गॅमा इज इक्वल टू वरती कोण आहे टॅन अल्फा मायनस टॅन बीटा, टॅन अल्फा मायनस टॅन बीटा डिवाइड बाय 2. ओके, म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा 2 इकडे आणू शकतो तुम्ही. ओके, 2 इकडे आला म्हणजे काय झाला, आता पहा फायनल उत्तराकडे आलो आपण. 2 टॅन गॅमा इज इक्वल टू टॅन अल्फा मायनस टॅन बीटा. आता हा मग जो मायनस टॅन बीटा आहे त्याला तुम्ही इकडे ट्रान्सफर करू शकता, कारण तुम्हाला टॅन अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून या ठिकाणी काय झालं 2 टॅन गॅमा मायनस चा प्लस झाला टॅन बीटा इज इक्वल टू टॅन अल्फा. तर टॅन अल्फाची व्हॅल्यू काय 2 टॅन गॅमा, 2 टॅन गॅमा इथे प्लस टॅन बीटा आणि हेच तुमचं आन्सर आहे. आले लक्षात? सिंपल वे वापरलं होतं आपण. इथं अल्फा प्लस बीटाची पाय बाय 2 व्हॅल्यू दिली म्हणून आपण हा पॅटर्न या ठिकाणी यूज केला. ओके, म्हणजे टॅन अल्फा इज इक्वल टू कॉट बीटा. आणि इथं आपण काय केलं, बीटाला तिकडे ट्रान्सफर केलं, टॅन गॅमा इकडे ठेवला, कारण अल्फा मायनस बीटा म्हणजे टॅन ए मायनस बी ची आयडेंटिटी आपण यूज करू शकतो आणि टॅन अल्फा आणि बीटामध्ये आपण रिसबस्टिट्यूट व्हॅल्यू करायला आपल्याकडे इकडून चान्स आहे, म्हणून आपण या पॅटर्नमध्ये गणित जाऊन सॉल्व्ह केलेलं आहे. समजलंय का? ह्याच ठिकाणी जर तुम्ही डायरेक्ट टॅन लावला असतं तर मग मात्र टॅन अल्फा बीटा मायनस गॅमा केलं असतं आणि मग इथे इंटूचा आपल्याला पॅटर्न वापरता आला नसता. समजलंय? ठीक आहे, तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय दिलाय, इफ ए बी सी आर द अँगल ऑफ अ ट्रायंगल देन tan a by 2 tan b by 2 व्हॅल्यू tan c by 2. ओके, ठीक आहे, सिंपल क्वेश्चन दिलाय. याच पॅटर्ननी आताच आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ओके, जर हे ट्रायंगल a प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय म्हणजे 180. ओके, आता ह्या तिघांनाही आपण काय केलं 2 ने डिवाइड केलं. मग आता 2 ने जर डिवाइड केलं तर इथं काय झालं a बाय 2 प्लस बी बाय 2 प्लस सी बाय 2 इज इक्वल टू पाय बाय 2. आता आपल्याला टॅन ए बाय 2 आणि बी बाय 2 च्या व्हॅल्यू माहिती आहेत म्हणून आपण सी बाय 2 ला तिकडे ट्रान्सफर केलं. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं ए बाय 2 प्लस बी बाय 2 इज इक्वल टू तिकडे कोण आला पाय बाय 2. ओके, इज इक्वल टू तिकडे कोण राहिला पाय बाय 2 मायनस हा सी बाय 2 तिकडे जाऊन काय झालं मायनस झाला. ओके, मग आता ह्या दोन्ही बाजूचा आपण काय करूया टॅन घेऊया. का? कारण टॅन त्यांनी दिलेला आहे, टॅन ए प्लस बी ची व्हॅल्यू आपण काढू शकतो. ओके, मग आता इथं जर पाहिलं तर टॅन ए प्लस बी, पहा आता टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए, डायरेक्ट आयडेंटिटी वापरतो पुढा, टॅन ए बाय 2 प्लस टॅन बी बाय 2, टॅन ए प्लस टॅन बी 1 मायनस टॅन ए बाय 2 इंटू टॅन बी बाय 2. लक्षात, टॅन ए प्लस बी ची आयडेंटिटी वापरली, माहिती तुम्हाला तर त्या ठिकाणी लिहित नाही. ओके, ठीक आहे. बरं असो तरी लिहितो, टॅन काहींना माहीत नसली तर माहिती असावी. टॅन ए प्लस टॅन बी डिवाइड 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, या आयडेंटिटीचा आपण वापर केला. इज इक्वल टू इकडं पण टॅन घेतलेला आहे आपण, टॅन घेतला. आता टॅन पाय बाय 2 असल्यामुळे तिकडे कोण होणार, आता हा काय नाही होणार कॉट होणार. का? टॅनचा कॉट होतो जर 90 अलाइड अँगल फॉर्म्युला. ओके, पाहिले आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बऱ्याच वेळा पाहिले. आता पाय बाय 2 म्हणजे टॅनचा काय झाला कॉट झाला आणि तो कोणाला घेऊन बाहेर पडला सी बाय 2 ला घेऊन बाहेर पडला. ओके, आता इथं जर पाहिलं तर पाय बाय 2 मायनस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, त्यामुळे पॉझिटिव्ह आहे, कोणीही निगेटिव्ह नाही आहे. ठीक आहे, म्हणजे याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे हे लक्षात ठेवा. मग आता इथं जर पाहिलं तर टॅन ए बाय 2 ची व्हॅल्यू 1/3 आहे, म्हणजे 1/3 प्लस 2/3 डिवाइड 1 मायनस 1/3 इंटू 2/3 इज इक्वल टू कॉट सी बाय 2. आलं लक्षात? ठीक आहे, मग आता इथं जर पाहिलं तर काय होईल, इथं बेस सेम आहे त्यामुळं 2 आणि 3 म्हणजे 3/3 म्हणजे वरती किती आले 1/1 असं आपण म्हणूया, कारण 3 का 3, 3 ला 3 कॅन्सल झाला. इथं ह्या दोघांचे ॲडिशन होणार, बेस एकदाच लिहितो आपण. इथं 1 मायनस इथं किती झाले 2/9 म्हणजे इथं किती आले 1
आता वरती 1च राहिला 1/1 म्हणजे. ओके. बरं चला ठीक आहे. 3/3 लिहूया म्हणजे लक्षात येईल. ह्या दोनचा बेस एकदाच लिहिला, 2ची ॲडिशन केली. आता इथं 9 आहे. ओके. 9 - 2 म्हणजे किती आले? 7/9. ओके. म्हणजे आता याला जर उलटा करायचं झाला, तर हा काय झाला? सॉरी, उलटा पण करायची गरज नाही. इथं जर पाहायला गेलं तर काय कॉट c/2 म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो? 1/tan c/2. c/2. ओके. आयडेंटिटी कोणती? tan a इज इक्वल टू 1 बाय सॉरी हां कॉट ए. आलं लक्षात? मग तसंच कॉट ए 1/tan या आयडेंटिटीचा वापर केला. म्हणजे इथं जर पाहिलं गेलं तर 1 अपॉन काय आला इथं? tan c/2. मग बाय इक्वेलिटीनी 1 1ला म्हणजे बेसला बेस इक्वल असला पाहिजे. म्हणजे tan c/2ला 7/9. tan c/2ला tan हीच व्हॅल्यू आपल्याला काय करायची ती फाइंड आउट करायची ती 7/9. आलं लक्षात? त्यांनी सांगितलं हे अँगल आहेत कोणाचे? ट्रायंगलचे. ट्रायंगलचे अँगल असल्यामुळं 180 डिवाइड बाय 2 कारण इथं डिवाइड बाय 2 आहे आणि इथं पण डिवाइड बाय 2 आहे म्हणून 2 ने टोटलला काय केलं आपण? ह्या टोटलला डिवाइड बाय 2 केलं. त्यामुळे इथं आलो आपण. याला इकडे पाठवून दिला, दोघांचा टॅन घेतला, बेसिक आयडेंटिटी वापरली आणि इथपर्यंत पोहोचलो आपण. कारण त्या व्हॅल्यू आपल्याला दिल्या होत्या. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय दिलंय? If alpha plus beta plus gamma is equal to pi, then the expression sin square alpha sin square beta minus sin square gamma जर जर ही एक आयडेंटिटी, ही डायरेक्ट आयडेंटिटी दिलेली आहे तुम्हाला, ही आयडेंटिटी पाठ करून ठेवा. आता साइन स्क्वेअर अल्फा साइन स्क्वेअर बीटा मायनस साइन स्क्वेअर गॅमा जर असं असेल आणि अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा यांची व्हॅल्यू जर 180 असेल तर त्याचं जे एक्सप्रेशन आहे तर ते एक्सप्रेशन आहे 2 साइन अल्फा इंटू कॉस बीटा सॉरी आयडेंटिटी चुकली माझी 2 साइन अल्फा इंटू साइन बीटा इंटू कॉस गॅमा ही ती आयडेंटिटी आहे. ओके. आणि ही तुम्हाला लर्न करायची. जसं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 त्या पद्धतीने तुम्हाला ही आयडेंटिटी विचारली गेलेली आहे. पण कंडिशन काय आहे त्याच्या आधी? अल्फा प्लस बीटा प्लस गॅमा इज इक्वल टू काय आलं पाहिजे? पाय असलं पाहिजे. आता ही आयडेंटिटी तुम्हाला कुठं दिसते? साइन अल्फा इथं कॉस पाहिजे, कॉस गॅमा पाहिजे, कॉस गॅमा पण इथं कॉस बीटा नाही. ओके. ऑप्शन क्रमांक डी 2 साइन अल्फा साइन बीटा कॉस गॅमा. आले लक्षात? तर ही डायरेक्ट आयडेंटिटी या ठिकाणी काय दिलेली आहे तुम्हाला विचारली गेलेली आहे. त्यानंतर एक त्याच्या पुढचा क्वेश्चन काय सांगितलं इथं पहा. द व्हॅल्यू ऑफ कॉस 20 2 साइन स्क्वेअर 55 आणि 2 अंडर रूट 2 साइन 65 इज. तर ह्या सगळ्यांची ॲडिशन किती आहे ते आपल्याला तुम्हाला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणाल कशा काय सर? इथं पाहिलं तर कॉस 20, इथं पाहिलं तर साइन स्क्वेअर 55 आहे आणि असं पहा जर इथं 30 90 55 सॉरी 60 अशा जर काही व्हॅल्यू दिलं तर त्याचं आन्सर तुम्हाला लगेच काढता येतं. पण सेम त्याच पॅटर्ननी सॉल्व्ह करायचे, फक्त थोडेसे आकडे बदलले. आता ते आकडे कसे आहेत पाहूया आपण. आता सुरुवातीला आपण काय करू? फक्त याची व्हॅल्यू घ्यायची साइन 65 याची व्हॅल्यू काढू. त्यानंतर काय करूया आपण 2 साइन स्क्वेअर थीटा याची 2 साइन स्क्वेअर थीटा आहे ना, मग याची व्हॅल्यू काढू. याची पूर्ण आयडेंटिटी आपल्याकडे. ओके. आणि कॉस 20 त्यासाठी आणि मग त्या व्हॅल्यू इथे प्लेस करू आणि मग आपण त्यांची काय करू ॲडिशन सबट्रॅक्शनची काय असेल. आता फर्स्ट घेतला कोण आहे? साइन 65. ओके. आता 65ला आपण कन्वर्ट कसं करणार आहे पहा. साइन 65 म्हणजे 45 प्लस 20. ओके. म्हणजे 65 म्हणजे काय? 45 अधिक 20. मग साइन ए प्लस बी ची आयडेंटिटी काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आलं लक्षात? ह्या आयडेंटिटीचा आपण वापर केला. साइन 45 1/√2 कॉस 20 प्लस कॉस 45 1/√2 साइन थीटा सॉरी थीटा नाही 20. ओके 20 लिहिताना बऱ्याच वेळा गडबड होणार आहे साइन थीटा कॉस थीटा. पण कधी कधी आता काय होतं बऱ्याच वेळा थिंकिंग पुढची राहते त्यामुळं लिहिताना चुकू शकतं किंवा लाईट नी डोळे चमकल्यामुळेही एखादा नंबर मिस आउट होऊ शकतो. सो तेवढं समजून घेत चला. ती चूक पुढे गेल्यानंतर लक्षात येणारच आहे, पण इन बाय केस चुकलं तर पहा. आता इथं काय केलं आपण 1/√2 कॉमन काढला. आतमध्ये कोण राहिला? कॉस 20 प्लस साइन 20. ओके. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला
याची व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेली आहे, जी साइन आणि कॉस 20 मध्ये आलेली आहे, जसं इथं कॉस 20 दिलं आहे. ओके, ठीक आहे. मग आता राहिला कोण इथं 2 साइन स्क्वेअर थीटा. आता आपल्याकडे बेसिक वाली आयडेंटिटी काय, कॉस 2 थीटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. मग आता ह्या आयडेंटिटीला आपण फिरवलं, कसं फिरवलं, 2 साइन स्क्वेअर थीटाला जर मी इकडं बोलून घेतलं तर याला मला तिकडं पाठवावं लागेल, म्हणजे काय 2 कॉस थीटा. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 2 साइन स्क्वेअर थीटा, 2 साइन स्क्वेअर थीटा हा, याला जर आपण थीटा म्हणतोय तर त्याची आयडेंटिटी त्या पॅटर्न मध्ये काय होणार आहे, म्हणजे आता याची व्हॅल्यू मी इथे लिहितोय, लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण ह्या पॅटर्न मध्ये त्याला कन्वर्ट करू, 2 साइन सॉरी 55 झाला इथं थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस, याच्या दुप्पट इथं थीटा असतो, म्हणजे कॉस इथं किती झाला 110. म्हणजे आता इज इक्वल टू याची व्हॅल्यू आपल्याला खरं तर काढायची, म्हणजे 1 मायनस कॉस 110. 110 म्हणजे आपण काय म्हणू शकतो, 90 आणि 20. ओके, ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय झालं, मायनस कॉस 90 प्लस 20. आता तुम्ही जर पाहिलं तर पुन्हा आला अँगल 1 मायनस कॉस, इथं 90 असल्यामुळे कॉसचा काय होणार, साइन होणार. म्हणजे साइन कोणाला घेऊन बाहेर पडणार, 20 ला. साइन घेऊन कोणाला बाहेर पडणार आहे, 20 ला घेऊन बाहेर पडला. आणि साइन 90 प्लस 20, 90 प्लस 20 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. ओके, हे माहिती आहे तुम्हाला, इथं 90 असतं. आता 90 प्लस 20 म्हणल्यावर आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जाणार. म्हणजेच सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कोण आहे, निगेटिव्ह. म्हणजे इथं निगेटिव्ह, याचा साइन निगेटिव्ह द्यावं लागणार. ऑलरेडी तर मायनस आहे आणि अजून एक मायनस आल्यामुळे इथं काय झालं, प्लस झालं. आलं का लक्षात. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर याची ही व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, फक्त व्हॅल्यूज पुट करायच्या, झालं होतं. ओके, मग आता इथं आपण फक्त काय करू, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायला सुरुवात. मग आता पहिली गोष्ट, कॉस 20 तसाच, कॉस 20 प्लस 2 साइन स्क्वेअर थीटा, याची जी व्हॅल्यू आहे 1 प्लस काय आलेली आहे, साइन 20. ओके, मायनस इथं ब्रॅकेटमध्ये ठेवू कारण इथं मायनसचा सिम्बॉल आहे. अंडर रूट 2 हा वेगळा आहे, आणि साइन 65 ची व्हॅल्यू, साइन 65 ची व्हॅल्यू समजा आपण इथं जर याला अंडर रूट 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं पण याला काय करावं लागणार आहे, अंडर रूट 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला इथं कट झाला म्हणजे आपण काय करूया, एक स्टेप कमी होईल तेवढीच आपली या ठिकाणी. पहा काय केलं, मग आपण ह्या टोटलची व्हॅल्यू प्लेस केली. ओके, मायनस इथं मायनस आहे लक्षात ठेवा, आणि आतमध्ये कोण लिहिलं, कॉस 20 प्लस साइन 20. ओके, ठीक आहे. मग आता हे मायनसचं साइन जर आतमध्ये गेलं तर काय होणार, इथं कॉस 20 प्लस 1 प्लस साइन 20 मायनस कॉस 20 मायनस साइन 20. हे मायनसचं साइन काय गेलं, आतमध्ये गेलं, त्यामुळे दोघांना त्यांनी काय केलं, मायनस केलं. साइन 20 ला साइन 20 गेला, कॉस 20 ला कॉस 20 गेला, इथं रिमेनिंग कोण राहिला 1, आणि हेच तुमचं काय आहे, फायनल आन्सर आहे. म्हणजे काय केलं आपण इथं जर पाहिलं गेलं, इथून आपलं खरं आन्सर चालू आहे. आपण पहिल्यांदा याची व्हॅल्यू फाइंड आउट केली ह्या पॅटर्ननुसार, इथं रूट 2 जोडून ठेवा सगळीकडे, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके, आणि नंतर तो कट झाला. ओके, हे नंतर जॉईन केलं तरी चालेल, कारण आपण फक्त ती स्टेप कमी करायला ते केलेलं आहे. मग या पॅटर्नने आपण पहिल्यांदा याची व्हॅल्यू काढली, नंतर त्या आयडेंटिटीने आपण ती व्हॅल्यू काढली आणि फक्त इथं प्लेस केली, तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे. आले लक्षात. तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. आता तिच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय, द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ एक्स इन डिग्री सॅटिस्फाईंग द क्वेश्चन. तर एकची कोणती व्हॅल्यू ह्या इक्वेशनला सॅटिस्फाय करते, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. ठीक आहे, तर जर आपण 15 घेतला आणि 45 घेतला तर 100, इथं जर 15 ऍड केला तर 115 होईल, आणि 50 आणि 65 होईल. त्यापेक्षा 45 घेतलं तरी 145 आणि 95 होईल. मग त्यापेक्षा आपण काय करूया, 30 घेऊन पाहू. 30 ला आपण चेक करतोय. ओके, ठीक. मग 30 ला जर चेक करायचं असेल तर इथं टॅन 30 घेतलं म्हणजे इथं किती झाले, 130 इज इक्वल टू टॅन, इथं किती झाले, 80. इथं जर पाहिलं गेलं तर टॅन 30, टॅन 30 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडं, आणि टॅन इथं पाहिलं गेलं तर -20, कारण 30 - 50 ना, एकची व्हॅल्यू आपण काय कन्सिडर केलेली आहे, 30.
मग टॅन 130 म्हणजे किती आले? टॅन 130 ला आपण काय म्हणू शकतो? 180 वजा 50 बरोबर. इथं जर पाहायला गेलं तर टॅन 80 तसेच. ओके. इथं टॅन 30 ची व्हॅल्यू 1/√3 इंटू टॅन मायनस टॅन 20 म्हणूया आपण. ओके. मायनस टॅन थिटा, मायनसचा साईन बाहेर काढला आपण. मग आता इथं जर पाहायला गेलं तर हे काय होईल? टॅन टॅन 180 म्हणजे टॅन बदलत नाही, टॅन टॅनच राहतो. याच्या पुढची स्टेप मी इथं लिहितोय पहा. टॅन, आता हा टॅन 50 ला घेऊन बाहेर पडला, पण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो? 180 मायनस. इथं पाहिलं तर 180 इथे असतात, मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये. ओके. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह आहे म्हणून याला मायनसचा साईन आता दिलेला आहे आपण इथं. इज इक्वल टू, इकडनं पण मायनसचा साईन आहे म्हणजे इथं ते मायनसचा साईन दिलं आणि या ठिकाणी काय लिहिलं आपण? टॅन 80 इंटू टॅन 20 ओके इंटू 1/√3. आता याची व्हॅल्यू काढण्यासाठी, याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे का? याची व्हॅल्यू आहे. तर तुम्ही म्हणाले सर कुठे याची व्हॅल्यू? आपल्याकडून एक आयडेंटिटी, आधीच्या सेशनमध्ये आपण एक आयडेंटिटी पाहिलेली. ती आयडेंटिटी कोणती आहे? पहा, ती आयडेंटिटी टॅन 20. पहा, आयडेंटिटी लिहितो मी पहिल्यांदा. टॅन थिटा, टॅन 60 प्लस थिटा आणि टॅन 60 मायनस थिटा इज इक्वल टू टॅन 3 थिटा. ओके. ही आयडेंटिटी म्हणजे टॅन 20 इंटू टॅन 60 आणि 20 किती झाले? 80 आणि टॅन 60 वजा 20 म्हणजे किती झाले? 40 बरोबर टॅन 60. कारण थिटाची व्हॅल्यू किती घेतलेली आपण? 20. ओके. ठीक आहे. म्हणजे टॅन 3 थिटा म्हणजे टॅन 60. मग जर ती तुम्ही पाहिलं तर टॅन 20 इंटू 80, 20 इंटू 80 ह्या दोघांना जागेवर ठेवलं, टॅन 20 इंटू टॅन 80 ओके इज इक्वल टू काय लिहिलं बा? टॅन 60 ची व्हॅल्यू जी आहे √3 आहे. किती आहे? √3 आणि हा टॅन 40 ला डिवाइडला पाठवलं. म्हणजे इथून ही व्हॅल्यू पिक केली आणि ती इथे टाकली. त्यामुळे इथं काय आलं? मायनस √3 अपॉन टॅन 40 इंटू 1/√3. √3 ला √3 गेलं, मायनसला मायनस प्लस झालं. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर टॅन 50 इज इक्वल टू 1 अपॉन टॅन 40 म्हणजेच टॅन 50 ओके इज इक्वल टू टॅन 1/10 म्हणजेच कॉट 40 आलं पहा. 1/10 म्हणजे, आणि ही आयडेंटिटी आपण कधी म्हणतो? टॅन 50 इज इक्वल टू टॅन 40. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याला ह्या टॅनला आपण डायरेक्ट काय म्हणू शकतो? टॅन 50 ही म्हणू शकतो. कारण हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा 50 प्लस 40 इज इक्वल टू π/2 म्हणजेच 90 येतं. आणि हे जर इक्वल होत असेल तर हे कोणाला घेऊन तयार झालेलं आहे? 30 ला घेऊन तयार झालंय. म्हणजेच एकची व्हॅल्यू ही किती असणार आहे? 30 असणार आहे. कारण LHS इक्वल RHS तुम्हाला मिळालेला आहे. तुम्ही सर इकडे टॅन आणि इकडे कॉट, इकडे जर पाहिलं तर टॅन 50 आहे आणि कॉट 40. कॉट 40 ची व्हॅल्यूच टॅन 50. उरलेला अँगल 50 आणि त्याला 10 लावायचं. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे. डन. त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलंय पाहिजे? द व्हॅल्यू ऑफ 1 मायनस कॉस π/8, 1 प्लस कॉस 3π/8, 1 प्लस, आणि यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. आता जर याचं मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर आता पहा, इथं जर पायची व्हॅल्यू 180 जर ठेवली आपण, 180 ला 8 ने डिवाइड जर केलं तर नाही, पायची व्हॅल्यूज नाही पुट करता येणार. ओके ठीक आहे. आता इथं जर पाहिलं गेलं तर काय होईल पहा? 1 प्लस कॉस π/8, 1 प्लस कॉस 3π/8, 1 प्लस, आता इथे याला आपण थोडा चेंज केला, 3π/8 याला कसं लिहिलं पाहता? कॉस, इथे 1 प्लस कॉस पाय मायनस 3π/8
जर पाय मधून 3π/-8 केलं तर 8π, 8 मधनं 3 गेले 5π/8. आलं लक्षात? म्हणजे या कॉस थिटाला आपण कन्वर्ट कशात केलं? कॉस 3π/8. आलं लक्षात? ओके. आणि सेम या पद्धतीने याला 1 प्लस कॉस, इथं पुन्हा आपण तोच पॅटर्न वापरला, पाय मायनस π/8 पहिल्याच्या पॅटर्न मध्ये आणलं. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 7π म्हणजे 8π मधनं 1π गेला तर 7π/8. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी आपण ह्या दोनही एक्झाम्पलला पहिल्या पॅटर्न मध्ये आणायचा प्रयत्न केला. मग आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 1 प्लस कॉस, ओके, काय π/8 आहे. इथं 1 प्लस कॉस 3π/8 आहे. ओके. इथं जर पाहिलं तर 1, आता इथं प्लस, आता कॉस π/8 म्हणजे कॉस कॉसच राहणार आहे. हे इथं फायनल आहे. कोणाला घेऊन बाहेर पडला? 3/8 ला घेऊन बाहेर पडला. आणि इथे जर पाहिलं तर कॉस π/8 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. ओके. पाय मायनस पाय मधून म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन कॉस कोण आहे? सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे, म्हणून इथं निगेटिव्ह सिम्बॉल येणार, म्हणजे प्लसचं काय होणार? मायनस होणार. ओके, लक्षात आलं? मग सेम ह्याच पॅटर्न मध्ये इथे सुद्धा 1 प्लस कॉस कोणाला घेऊन बाहेर पडला? पाय असल्यामुळं कॉस कॉसच राहणार. π/8 ला घेऊन तो बाहेर पडला. आणि पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये परत तो निगेटिव्ह आहे, म्हणजे या ठिकाणी साइन कोणता येणार आहे? निगेटिव्ह. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी कोणता आहे? मायनसचा सिम्बॉल आहे. ओके, ठीक आहे. मग आता इथं जर पाहायला गेलं तर ए प्लस बी, ए मायनस बी यांचा गुणाकार काय होतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणजे 1. 1 मायनस कॉस स्क्वेअर π/8. ओके, हे झालं फर्स्टचं आणि ह्याचं. आणि ह्या दोघांचं पाहायला गेलं तर काय होणार इथं? 1 मायनस कॉस स्क्वेअर 3π/8. ओके, झालं. मग आता 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा याचं एक्सपान्शन काय येणार आहे? साइन स्क्वेअर थिटा. थिटा कोण आहे? π/8. ओके, इंटू इथं जर पाहिलं तर याचं पण साइन स्क्वेअर थिटा. थिटा कोण आहे? 3π/8. जर इथं साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा, दोनचा थिटा जर कॉमन वडला तर इथं कोणाला? साइन π/8 इंटू साइन 3π/8. दोघांचा कॉमन आहे. मग आपण इथं ब्रॅकेटला स्क्वेअर टाकला, तो सेपरेट आपण देऊ शकतो इथं. आता हे करण्यामागचं रिझन तुम्हाला सांगतो. खरं तर साइन थिटा, ओके, आपल्याकडे आयडेंटिटी 2 साइन थिटा कॉस थिटा. ओके, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ही जर आयडेंटिटी आपण पकडली तर इथं आपल्याला 2 लावता येऊ शकतो. 2 आपण 2 लावून लगेच 2 डिवाइडला टाकू शकतो. ओके, ठीक आहे. पण इथं साइन थिटा, आता या साइन थिटा 3π/8 ला आपल्याला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर हा पॅटर्न आपण डिकोड केला तर आपलं उत्तर झालेलं आहे. कसं पाहूया आपण. आता इथं जर पाहिलं तर साइन π/8 आहे. साइन π/8 इंटू, आता साइन आपल्याला काय करायचंय? π/8 आणायचं आहे. π/8 जर मला आणायचा असेल तर पाहता 3π/8 ला काय केल्यानंतर उत्तर π/8 येणार आहे. ओके, म्हणजे इथं बेस काय ठेवावं लागणार आहे? 8च ठेवावं लागणार आहे. ओके, म्हणजे इथं बेस जर 8 मला ठेवायचा असेल, पण साइनचा कॉस करायचा आहे, सॉरी, साइनचा काय करायचं आहे? मला कॉस करायचा आहे. जर साइनचा कॉस करायचा असेल तर मला π/2 ठेवावं लागणार इथे. म्हणजे इथे π/2 मायनस π/8 जर केलं तर पहा काय होईल इथं? 8π मायनस 2π आपण 8 दुनी 16. इथं 8π मधनं 2 गेले म्हणजे 6π/16. कितीने डिवाइड केलं? 2 ने, म्हणजे 3π/8. आलं लक्षात? मग तुम्ही सर तुम्हाला हे कसं काय कळलं? काहीच नाही कळलं. मला थिटा हा π/8 पाहिजे होता आणि साइनचा मला कॉस करायचा आहे. कॉस करायचं म्हणजे मला 90 डिग्री घ्यावं लागणार होतं, म्हणजे π/2 घेतला मी इथं. आणि जो बाहेर घेऊन पडणार आहे, साइन कोणाला घेऊन बाहेर पडणार? म्हणजे साइनचा जो कॉस होणार तो कोणाला घेऊन बाहेर पडणार? π/8 ला. मग π/8 ला घेऊन जर बाहेर पडायचं असेल तर तोच मायनस करावा लागणार, सिंपल वे. म्हणजे आता या पॅटर्नला आपण फक्त काय केलं? साइन π/2 मायनस π/8, कारण तो साइनचा काय होणार? आता इथं ह्या टोटलचा काय आहे? ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, हे लक्षात ठेवा. मग आपण इथं आलो साइन π/8
इंटू, आता इथं जर पाहिलं तर साईनचा काय झाला, कॉस झाला π/8 आणि π/2 मायनस, π/2 मधून जर तुम्ही मायनस करताय तर तुम्ही पहिल्या क्वाड्रंटमध्ये जाताय आणि पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळेच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे साईन बदलायची गरज नाही. आणि याचा स्क्वेअर. आता साईन थिटा कॉस थिटा आपल्याला गरज 2 ची आहे. म्हणजे आपण काय करूया, ह्या एक्झाम्पलमध्ये पहा, इथं मी 2 ला जॉईंट केलं आणि लगेच 1/2 ने त्याला मल्टिप्लाय आतमध्येच. ओके, म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं आणि ह्या टोटलचा स्क्वेअर आहे, हे नीट लक्षात ठेवा. आता 2 इथं जॉईन केला म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 1/2 आहे इंटू 2 साइन थिटा कॉस थिटा, म्हणजे काय, ही कोणाची आयडेंटिटी आहे, 2 साइन थिटा कॉस थिटा, ही आयडेंटिटी कोणाची, साइन 2 थिटा, म्हणजे इथं कोणाला साइन 2 थिटा, थिटा कोण आहे π/8. ओके, याला इंटू आहे म्हणजे, आणि याचा काय स्क्वेअर आहे. ओके, मग आता इथे बाजूला लिहून घेतो पहा, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे, आता तिथून पुढची स्टेप, 1/2 साइन 2 ने इथं डिवाइड केलं, π/4 झालं पहा, साइन π/4 आणि ह्या ब्रॅकेटचा काय स्क्वेअर, म्हणजेच 1/2 इंटू साइन π/4 ची जी व्हॅल्यू आहे ती 1/√2 आहे, साइन π/4. ओके, हा ठीक आहे, 1/√2 आणि ह्या ब्रॅकेटचा काय स्क्वेअर आहे. मग आता 1चा स्क्वेअर काय झाला 1/4 इंटू याचा काय झाला 1 याचा स्क्वेअर दोघांचा केला आपण 2 झाला, म्हणजेच 1/8 ही काय झाली तुमची, हे झालं तुमचं फायनल होतं 1/8. आलं लक्षात, सिम्पल होतं खरं तर. मग आता तुम्हाला हार्ड वाटेल, कारण पहा, कोणतंही एक्झाम्पल जेव्हा जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम सोडवणार आहात तेव्हा ते तुम्हाला अवघडच वाटणार आहे, पण जेव्हा ते तुम्ही तुमच्या हाताने लिहाल, 1-2 आयडेंटिटी यूज कराल, तेव्हा तिथून पुढे ती तुम्हाला सोपं वाटणार आहे. पहा, पहिले 10 प्रश्न सोडवताना असं वाटणार आहे का नाही करायचं, बस थांबूया आपण. त्यानंतर कसं बसं तुम्ही 10 पर्यंत पोहोचणार. दुसऱ्या दिवशी पहा, पहिल्यांदा जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा दुसऱ्या लेक्चरला, दुसऱ्या सेशनला कमी वेळ लागणार, त्याच्यानंतर तिसऱ्या सेशनला कमी वेळ लागणार आणि तुम्हाला गणित जमायला सुरुवात होणार. सुरुवात ही मात्र रडत खडत आणि त्रासदायकच असणार आहे, आणि जर तुमच्या आयडेंटिटी पार्ट असतील तर ही तुम्हाला एकदम इझी वाटणार आहे. काही प्रश्न तर तुम्ही सॉल्वही करणार नाहीये, नेक्स्ट डायरेक्ट क्वेश्चनवर जाणार आहे. पण हे सगळं करत असताना कितीही त्रास झाला तरी स्टिक राहणं गरजेचं आहे, जसं मी तुम्हाला लास्ट मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय. फक्त ट्रिकोच्या बाबतीत नाही, ऑल टोटल अभ्यास करताना, मग तो फिजिक्सचा असेल, केमचा असेल, मॅथचा असेल, बायोलॉजीचा असेल, कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना तोच सुरुवातीला तुम्हाला जडच वाटणार, पण जेव्हा तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत राहता तरच ते तुम्हाला सोपं वाटणार आहे. आता हे सॉल्व्ह करताना मला सोपं वाटते, कारण हे मी बऱ्याच वेळा सोडवलंय. मग तुम्हाला हे मी जेव्हा मी सुरुवातीला हे सोडवलं होतं तेव्हाही मला हे त्रासदायकच वाटत होतं, जरी मी टीचर असलो तरी, कारण सगळे फॉर्म्युले आपल्या लक्षात नाही राहत. पण जेव्हा जेव्हा मी हे सारखं शिकवत राहिलो तेव्हा आता मला ते सोपं वाटतंय. ओके, सो मी तुम्हाला शिकवताना म्हणत राहणार आहे सोपं आहे, आणि खरंच ते सोपंच आहे. नंतर हे कधी लक्षात ठेवावं लागत नाही, फक्त तुमची आयडेंटिटी लक्षात पाहिजे, आणि एकदा ह्या पॅटर्नच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस केली तर तुमच्या लक्षात येऊन जातं का नक्की कशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पहा, आता काय दिलं या ठिकाणी क्वेश्चन, लेट ABC द 3 नॉन झिरो रिअल नंबर्स such that the equation 3a cos x 2b sin x is equal to c, x belongs to minus pi/2 has two distinct real roots अल्फा अँड बीटा. याची जी रूट्स आहे ते अल्फा आणि बीटा आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 3/5 आहे. देन द व्हॅल्यू ऑफ b/a. तर b/a ची व्हॅल्यू काय, म्हणजे या इक्वेशनची जी रूट्स आहेत ते अल्फा आणि बीटा. ओके, ठीक आहे, जर याची रूट्स अल्फा आणि बीटा आहे याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ होतो का जर ह्या इक्वेशन मध्ये मी अल्फाची व्हॅल्यू भरली तर मला उत्तर सी मिळालं पाहिजे, आणि बीटा भरला तरी मला सीच मिळालं पाहिजे. ओके, म्हणजे जर मी या ठिकाणी √3a कॉस अल्फा प्लस 2b साइन अल्फा, तर मला उत्तर काय मिळालं पाहिजे, सी. आणि त्याच वेळेस √3a कॉस बीटा प्लस 2b साइन बीटा इज इक्वल टू सी, हेच मला मिळालं पाहिजे. आता मी ह्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन करेन. तुम्ही म्हणाल सर कसं काय केलं तुम्ही? आता पहिली गोष्ट,
अल्फा आणि बीटा हे याचे रूट्स आहेत, म्हणजे व्हॅल्यू त्याच पुट केल्यानंतर उत्तर तेच मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सी ला सी कट झालं पाहिजे आणि अल्फा प्लस बीटा ही व्हॅल्यू मला जर यूज करायची असेल तर मला ऍडिशन सबट्रॅक्शन काहीतरी करावं लागेल. दुसरी गोष्ट, सी ला सी कट तेव्हाच होऊ शकतो जेव्हा इथं सी काय असणार आहे, मायनस असणार आहे. आलं लक्षात? आणि म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, मायनस केलं, सबट्रॅक्शन केलं. आता इथं मायनस होणार आहे, इथं पण साईन मायनस होणार आणि इथं पण साईन काय होणार, मायनस होणार. त्यामुळे पलीकडे इज इक्वल टूच्या तिकडे कोण राहिलेलं आहे, झिरो राहिलेला आहे. बरोबर आहे, तो आपण नंतर लिहू. मग आता पहिल्यांदा इथं काय राहणार आहे, इथं जर तुम्ही पाहिलं तर √3a कॉस अल्फा मायनस √3a कॉस बीटा, म्हणजे आपण काय करूया, √3a कॉमन काढला, आतमध्ये कॉस अल्फा मायनस कॉस बीटा. ओके, ठीक आहे. इथं जर पाहिलं तर सेम काय होईल, +2b ला आपण कॉमन बाहेर काढला, आतमध्ये कोण राहिलं, साइन अल्फा मायनस साइन बीटा इज इक्वल टू 0. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर कोणते आहे, कॉस ए मायनस कॉस बी आणि साइन ए मायनस साइन बी. म्हणजे आता इथं जर तुम्ही आयडेंटिटी पाहिली, ब्रॅकेट -2 साइन अल्फा प्लस बीटा बाय 2 अल्फा प्लस बीटा बाय 2, ओके, इंटू साइन अल्फा मायनस बीटा बाय 2. आलं लक्षात? ही याची आयडेंटिटी. म्हणजे इथं जर लिहायची झालं तर सी मध्ये साइन कॉसची पहिल्यांदा आहे, नंतर साइनची, आपण आधी साइनची लिहायला घेतली. ठीक आहे. कॉस सी मायनस कॉस डी, आयडेंटिटी काय आहे, -2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवाइड बाय 2 आणि नंतरची आयडेंटिटी काय, साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 कॉस सी प्लस डी डिवाइड बाय 2 आणि इथं साइन सी मायनस डी डिवाइड बाय 2. ओके, ह्या दोन आयडेंटिटीचा आपण या ठिकाणी वापर करतोय. +2b ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, 2 कॉस अल्फा प्लस बीटा डिवाइड बाय 2, ओके, इंटू साइन अल्फा मायनस बीटा डिवाइड बाय 2, ब्रॅकेट कंप्लीट. ओके, ठीक आहे. मग आता इथे जर पाहिलं गेलं तर याची जी व्हॅल्यू आहे, पाय अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू π/3 आहे. मग π/3 ला जर 2 ने हे करताय, डिवाइड करताय, तर π/2 काय होणार आहे, 6 होणार, कारण हा उलटा होतो, 1/2 होतो, म्हणजे π/6. आणि π/6 म्हणजेच किती डिग्री आहे, 30 डिग्री. ओके, ठीक आहे. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं गेलं तर इथं -2 आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे साइन किती आहे, 30. इथं साइन 30 1/2 येणार आहे. 1/2 म्हणजे 2 ला 2 कॅन्सल झाला, म्हणजे इथं कोण राहिला, मायनस. ओके, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी वाव, ठीक आहे. काय होणार इथं, √3a ब्रॅकेटमध्ये मायनस, हे मायनस साईन याला जाणार आहे, मायनस साईन, बरं ते साईन एक काम करूया आपण, ते साईन कोणाला देऊ, मायनसचा बाहेरच्या नंबरला देऊ. ओके, ठीक आहे. आतमध्ये कोण राहिला, साईन अल्फा मायनस बीटा बाय 2, ओके, प्लस 2b. इथं काय होणार आहे, कॉस 30 म्हणजे √3 या ठिकाणी व्हॅल्यू येणार आहे. कॉस याची व्हॅल्यू किती, आताच आपण पाहिलं, π/6 कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. √3/2 ला इथला जो एक्स्ट्राचा 2 आहे तो कॅन्सल होणार, म्हणजे √3 इंटू ब्रॅकेटमध्ये √3 इंटू साइन अल्फा मायनस बीटा बाय 2. ओके, ठीक आहे. मग आपण काय करूया, हा मेंबर कॉमन काढला, तर हा मेंबर जर कॉमन काढला तर आतमध्ये कोण राहिलं, इज इक्वल टू लिहायचं राहिलं 0, इज इक्वल टू कोण आहे, 0. ओके, म्हणजे आता आपण इथून काय करू, साइन अल्फा मायनस बीटा साइन अल्फा मायनस बीटा बाय 2 कॉमन जर काढले तर आतमध्ये कोण राहिलं, -√3a प्लस इथं हा √3 इथं याला मल्टिप्लायला आहे. ओके, 2√3b इज इक्वल टू काय, 0. म्हणजे हा तिकडे जाऊन 0 डिवाइडलाच जाणार आहे. त्यामुळं आता इथे काय राहिलं, हा इकडे गेला, संपला. मग आता इथं हा जो मायनस याला आपण तिकडे पाठवू, म्हणजे 2, इथं फायनल उत्तर लिहूया आपण,
√3b इज इक्वल टू, हा तिकडे गेला, √3a. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? b/a. त्यामुळे याला इकडेच ठेवला, याला इकडे बोलून घेतलं, म्हणजे b/a इज इक्वल टू √3/2√3. हा याला कॅन्सल झाला, म्हणजे 1/2 म्हणजे 0.5. आलं उत्तर 0.5. हे तुमचं काय झालं? फायनल उत्तर. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सॉल्व्ह करायचा होता. समजलं आहे का? ठीक आहे. तर या ठिकाणी तुमचं सेकंड सेशन संपलेलं आहे. फॉर्म्युले थोडेसे जास्त आहेत आणि सॉल्व्ह करताना अडचणी येतात. सो प्रॅक्टिस करा. ओके, बाय बाय, ऑल द बेस्ट.